नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. श्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांच्यातला जो वाद आहे तो काही तुटेपर्यंत ताणला गेला नाही आणि जशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांना होती त्याप्रमाणे मातोश्रीचं राजकीय महत्त्व आणि काही प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांचा इगो, कारण बऱ्याच वेळेला हे घडलेलं आहे की वाजपेयी काळापासून मातोश्रीवरती भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सातत्याने यायचे आणि तो एक प्रकारचा दिवंगत बाळासाहेबांच्या प्रतिमेला, त्यांच्या राजकीय कामाला त्यांनी दिलेला सन्मान असायचा. देवेंद्र फडणवीस हेही अनेक वेळेला मातोश्रीच्या संदर्भामध्ये आदराने बोलताना आपल्याला दिसले, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कधीही मातोश्रीला भेट दिली नाही. अमित शहा यांची जी भेट होती, जी बंद खोलीतली चर्चा होती, तो आजही कायम वादाचा विषय आहे. सो मातोश्रीला भेट दिली म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला सन्मान दिला अशा पद्धतीची भूमिका असते. ते महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आणि त्यामुळं जागा वाटपाचा जो मुद्दा, जो तिढा होता, तो आता हळूहळू सुटताना दिसतो आहे. संजय राऊत हे बाहेर येऊन असं म्हणाले माध्यमाला की मी असं कधी म्हणालो होतो की जर जागा वाटपाच्या बैठकीमध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते असतील तर चर्चा पुढे होणारच नाही आणि आम्ही जे काही बोलू ते दिल्लीशी बोलू. मग ते नंतर हळूच म्हणाले की आमचं ह्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आमचे 2 प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची सगळी चर्चा ही महाराष्ट्र पातळीवरती होत असते. त्या चर्चेमध्ये नवीन कुठलेही मुद्दे आले तर ते आम्ही इथे सोडवतो आणि आता आमचं राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरचं म्हणजे शरद पवार गटाबरोबरचं जे काही बोलणं आहे ते जवळपास सुटल्याच जमाय. प्रश्न फक्त एवढाच आहे की काँग्रेस बरोबरचा त्यांचा तिढा जो सहजासहजी करता सुटायला हवा होता, कारण सहकुटुंब राहुल गांधी यांची, सोनिया गांधी यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आणि तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या हायकमांडशी उद्धव ठाकरे यांचे सूर जुळलेले आहेत. आता फक्त काहीच दिवसाचा, काही काळाचा कालावधी उरला आहे की ज्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील असं काँग्रेस पक्ष घोषित करेल, पण तसं काही झालं नाही. आणि म्हणून असं काय घडतं आहे की काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही याची चर्चा होत असताना श्री शरद पवार यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाला आपल्यासाठी अडचणीची आहे असं का वाटतंय ते आपण या 2 मुद्द्यांना टॅग केलं. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुमच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत तिथे संवादही तुमच्याशी थेट होतो. सो कमिंग बॅक टू काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, काय झालं की काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना हा विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीनंतर वारं फिरलंय. ते किती फिरलंय तर किमान 120 जागा आणि त्यातल्या त्यात विदर्भातल्या 62 जागापैकी 48 ते 50 जागेवरती काँग्रेस पक्षाचं पूर्ण वारं फिरलंय आणि ते आपल्याला अनुकूल आहे. आपण तिथे भारतीय जनता पार्टीची धुळधाण करू शकतो असा विश्वास आहे त्यांना आणि म्हणून त्या विश्वासाच्या आधारावरतीच ते 100+ जागांची मागणी करतायत. आम्हालाच दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण जे वरिष्ठ काँग्रेस नेते, भलेही ते जागा वाटपाच्या चर्चेत नसले कारण पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्या बैठकांना असावं असे संकेत होते, पण त्यांनी सरळ 96-96चा फॉर्म्युलाच उडवून लावला असं कुठेही ठरलेलं नाही असं ते म्हणाले. म्हणजे काँग्रेस पक्षाला 100पेक्षा अधिकच्या जागा हव्या आहेत हे तेव्हापासून स्पष्ट व्हायला लागलं आणि आता बहुतेक काँग्रेस नेत्यांना याचा पूर्ण विश्वास आहे की 15 वर्ष मुख्यमंत्री पद महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं जे काँग्रेस पक्षाकडे आलं होतं तशीच परिस्थिती आता आहे. आता याच्यात ज्याला आपण अगदीच ग्रामीण भाषेमध्ये फेंदा पडला म्हणतो, तो कसा पडला तर शिवसेनेनं विदर्भातल्या बहुतेक जागा मागायला सुरुवात केली. म्हणजे रामटेकची जागा मागितली, तुमसरची जागा मागितली, नागपूरमधल्या काही जागा मागितल्या, म्हणजे जिथे चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ती कामठीची जागा मागितली, अमरावतीमध्ये काही जागा मागितल्या आणि मग तो जागाचा तिढा जसा जसा चर्चेमध्ये अधिक वाढत गेला तेव्हा मग मराठवाड्यातल्या पण काही जागा मागितल्या. जशी अशोक चव्हाण यांची जागा भोकरची मागितली, लातूर जिल्ह्यातली उदगीरची मागितली, मुंबईतल्या पण अशा जागेवरती दावा केला की जिथे काँग्रेसला काहीच से राहणार नाही. आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसाठी हे जरी अनपेक्षित नसलं तरी त्यांच्यासाठी हा मुद्दा वादाचा ठरतो की आपल्या बॅस्टनमध्ये, कारण आता काँग्रेस पक्षाची जी काही महाराष्ट्राची भूराजकीय परिस्थिती आहे तिथं काँग्रेस पक्षाला सर्वाधिक आपलं बळ वाढेल असं वाटतं, तो भूभाग आहे विदर्भ. आता विदर्भातच जर अधिक जागा शिवसेना मागत असेल तर मग त्या द्यायच्या कशा आणि आपण जे 100+ म्हणतो आहोत किमान 80
आपले आमदार निवडून येतील असा जो विश्वास काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आहे त्याची पूर्ती व्हायची असेल तर विदर्भातल्या जागा सोडायच्या कशा, असा सगळा तो तिढा आहे. बरं, नाना पटोले हे काही पारंपरिक काँग्रेसच्या राजकारणात ज्याच्यामध्ये थंडा करके खाओ अशा प्रवृत्तीचे ते नेते नाही आहेत. आणि अशी पण चर्चा आहे की काँग्रेस हायकमांडनं जवळपास हे निश्चित केलंय की जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तर ओबीसी नेताच मुख्यमंत्री असेल. आणि ऑब्व्हियसली ते नाना पटोले असू शकतात, कारण असं म्हणतायत की विदर्भामध्ये नाना पटोले यांची पॉप्युलॅरिटी बऱ्यापैकी वाढलेली आहे. नाना पटोले यांनी ज्या पद्धतीनं पक्ष संघटन बांधून ठेवलंय, आक्रमकपणे भारतीय जनता पार्टीला ते प्रतिवाद करताना दिसतात, तर त्यांची प्रॉबेबिलिटी खूप वाढलेली आहे. आता तसेही काँग्रेस पक्षामध्ये 3-4च चेहरे आहेत. एक पृथ्वीराज चव्हाण आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनीच ते जे 20 जणांच्या बरोबर मिळून पत्र लिहिलं, त्यानंतर काँग्रेस हायकमांड नाराज आहे असं म्हटलं जात होतं. उरले बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी यांचे खूप चांगले संबंध आहेत, पण बाळासाहेब थोरात हे मराठा महत्वाचे तालेवार असे नेते आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी दिली तर ओबीसीचा जो नॅशनल लेवलला प्लॅंक बघते आहे काँग्रेस पक्ष, कारण काँग्रेस पक्षानं हे जाणीवपूर्वक सांगायला सुरुवात केली की आम्ही जातनिहाय जनगणना करू, कारण ओबीसीचा जो वोट बेस भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जाताना दिसतो आहे त्याला तोडण्याचा प्रयत्न हा राहुल गांधी यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य जर आपल्या ताब्यात आलं तर जसं त्यांनी कर्नाटकमध्ये केलं की कर्नाटकमध्ये धनगर समाजाची एक जात समूह असलेला तिथे त्या समाजाच्या राजकीय नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी दिली, सिद्धरामय्यांना. तीच परिस्थिती त्यांना इतर राज्यामध्ये पण करायची आहे. आणि असं करून ते देशपातळीवरती आपणच ओबीसी समाजाचा विचार करतो असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. जसं राहुल गांधी सातत्यानं म्हणतात की माध्यमामध्ये ब्राह्मण किती आहेत बघा, तिथे ओबीसी किती आहेत, आदिवासी किती आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये किती ओबीसी किती आदिवासी आहेत, तसंच ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं उदाहरण देत असतात. आता ह्या सगळ्याचा जर आपण गोळाबेरीज म्हणून बघितलं तर ते काय दिसते आहे तर काँग्रेस पक्षाला आपलं ओबीसी वोट बँक रिवायवल करायचं आणि त्याची सगळ्यात चांगली संधी त्यांना मिळेल ती महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर ते ओबीसी मुख्यमंत्री करू शकले तर. आता याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जी भूमिका शरद पवार यांची वाटते ती अशी आहे, त्यांना असं वाटतं की शरद पवार हे उद्धव ठाकरेंना पुढे करून काँग्रेस पक्षाला कट टू साईज करतायत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस पक्षाचीच एक उपशाखा आहे. त्या उपशाखेतनं म्हणजे काँग्रेसच्या शाखेतनं बाहेर पडलेला जो पक्ष आहे त्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात कधी होईल जर काँग्रेस पक्ष संपला तर. आणि गेली 15 वर्ष तो म्हणजे जेव्हा सत्तेत होते तेव्हा तो संघर्ष बघितलाय. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्याच हाताला कसा लकवा मारला असं जाहीर विधान शरद पवार यांनी केलं होतं. कारण काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातनं जी कामं आपल्या पक्षाच्या वाढीसाठी करणं शक्य आहे ते शरद पवार करत होते आणि त्याला बांध घातला होता तो पृथ्वीराज चव्हाण यांनी. इंटरेस्टिंगली पृथ्वीराज चव्हाण अलीकडे महाराष्ट्राचं फार लक्ष गेलेलं नाहीये, पण पृथ्वीराज चव्हाण अशी मांडणी करताना दिसत आहेत की येत्या 10 वर्षामध्ये कोणत्याही प्रादेशिक पक्षाचं महाराष्ट्रामध्ये अस्तित्व राहणार नाही. 2 बायपोलर असतील, एक काँग्रेस असेल आणि दुसरा भाजप असेल. आयदर शिवसेनेला भाजपमध्ये मर्ज व्हावं लागेल, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला काँग्रेसमध्ये मर्ज व्हावं लागेल, अशी त्यांची ती मांडणी आहे. आणि अशा मांडणीमध्ये त्यांना असं वाटतं आहे की या क्षणाला जर राष्ट्रवादी काँग्रेस काही खेळी करत असेल म्हणजे शरद पवार काही खेळी करत असतील तर ते उद्धव ठाकरेंना पुढं करून काँग्रेसच्या विदर्भातल्या जागा कमी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे आणि हायकमांडचे जे सलोख्याचे संबंध आहेत त्याचाही ते वापर करतायत आणि एक प्रकारे काँग्रेसला भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळू नये, पक्ष वाढू नये असा प्रयत्न शरद पवार यांचा आहे. आता खरं किती खोटं किती, कारण काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं हे मत आहे, हे खासगीमध्ये ते बोलताना सांगतात. जर हे असं असेल तर प्रश्न येतो आहे तो उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस यातला जो सौहार्द दिसतोय आपल्याला, तो सौहार्द जागा वाटपाचा जो तिढा आहे त्यांच्यात अजिबातच नाही. अर्थात विदर्भात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याची काही शहरातली जागा वगळता शिवसेनेचं अस्तित्व कोल्हापूर शहर मर्यादित वगळता पश्चिम महाराष्ट्रात तसं नाहीच आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाबरोबर संघर्ष असायचं काही कारण नाही. पण काँग्रेसबरोबर त्यांचा मुंबईमध्ये, काँग्रेसबरोबर त्यांचा पश्चिम विदर्भामध्ये संघर्ष होऊ शकतो, होताना दिसतोय. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपामध्ये सगळ्यात महत्वाचा एक जो भाग दिसतोय, जो धागा दिसतोय तो आहे शरद पवार यांच्या भूमिकेचा, जी झाकलत भूमिका आहे, जी गुपित भूमिका आहे. आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला
आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून संजय राऊत यांनी कितीही आग्रह लिहिले तरी काँग्रेस पक्ष भाजपानं हरियाणामध्ये जो पॅटर्न राबवून काँग्रेसचा पराभव केला, जिंकणारी लढाई काँग्रेस पक्ष हरला, तो हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात मान्य करायला तयार नाहीये. आणि ही यातली इनसाइड स्टोरी आहे जी आपण 2 मुद्द्यातनं सांगितली. तुम्हाला आमचे हे प्रयोग निश्चित आवडत आहेत. हजारोच्या संख्येनं तुम्ही बघत आहात, कमेंट करत आहात, शेअर करत आहात. पुन्हा एकदा विनंती, आमचं यूट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला इथे लेटेस्ट अपडेट मिळणार आहे. थांबूया आपण इथे. तुमच्या महत्त्वाच्या सूचनांचं स्वागत आहे. धन्यवाद.